नमस्कार मंडळी. आज आपण टाकळा रानभाजी म्हणजे निसर्गाची पौष्टिक देणगी, कितीतरी औषधी गुणधर्माने भरपूर बहुगुणी टाकळा याबद्दल आपण माहिती जाणून घेणार आहोत. याची उपयोग जाणून घेणार आहोत. तसेच ही भाजी कशी तयार करायची हेही बघणार आहोत. तर आपल्याला ही भाजी अतिशय कोवळी मिळालेली आहे. जेव्हा सुरुवातीला ही भाजी उगवते आणि 2 ते 3 पानं या भाजीला येतात तेव्हा ही भाजी घेतली जाते हमखास गावा साईडला. कारण गावा साईडला अशा प्रकारच्या भाज्या भरपूर प्रमाणामध्ये उपलब्ध असतात, म्हणून त्या अतिशय कोवळ्या आणि छोट्या छोट्या असतानाच त्या भाज्या आणल्या जातात, बनवल्या जातात आणि खाल्ल्या जातात. परंतु मुंबईसारख्या शहरामध्ये हा टाकळा त्याला फुलं येईपर्यंत विकायला असतो आणि आम्ही आणत असतो नेहमी आणि अशा प्रकारची रेसिपी बनवत असतो. परंतु आता आपल्याला अतिशय कोवळा हा टाकळा मिळालेला आहे आणि त्याची रेसिपी आपण वेगळ्या पद्धतीने आज बनवणार आहोत. तर ती कशी तयार करायची आपण हे बघणार आहोत. तर चला तर व्हिडिओला सुरुवात करूया. तर सर्वात आधी टाकळ्याची भाजी, त्याची पानं व्यवस्थित स्वच्छ धुवून काढायची आहेत. सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे ही भाजी आलेली आहे विदर्भातील मलकापूर या गावावरनं आणि ही भाजी माझ्या भावाने आणि माझ्या वहिनीने आणलेली आहे. तर भाजी स्वच्छ धुवून काढलेली आहे. त्यासाठी आपण 2 मोठे कांदे घेतलेले आहे, 10-12 लसूणच्या पाकळ्या आणि 4 ते 5 किंवा 5-6 लाल सुक्या मिरच्या. तुम्ही हिरव्या मिरच्याही घेऊ शकता, परंतु अशा काही रानभाज्या आहेत की त्यामध्ये आपण लाल मिरची टाकली तर त्याची चव अधिक वाढते. आज आपण भाजी न वाफवता ही भाजी तयार करणार आहोत, कारण आतापर्यंत बऱ्याच रेसिपीमध्ये आपण ही भाजी वाफवून नंतर भाजी केलेली आहे, रेसिपी तयार केलेली आहे. परंतु आज भाजी कोवळी आहे आणि ती न वाफवता आपण अतिशय चविष्ट भाजी तयार करणार आहोत. तर आपण 2 पळ्या तेल घेतलेले आहे. काही रानभाज्यामध्ये तेल थोडंसं जास्त घ्यायचं, त्याच्यामुळे भाजी छान लागते. तर आपण अर्धा चमचे जिरे, लसूण आणि मिरची टाकलेली आहे आणि कांदा पण टाकलेला आहे. कांद्यावर मीठ टाकायचं आणि कांदा मस्त तांबूस कलरचा होईपर्यंत आपण या तेलामध्ये भाजून घेणार आहोत. आपल्याला माहीतच आहे, टाकळा ही पावसाळ्यात नैसर्गिकरित्या उगवणारी एक प्रसिद्ध रानभाजी आहे आणि तसेच ही महाराष्ट्रातील अनेक भागामध्ये ही भाजी आवडीने खाल्ली जाते. तिची कोवळी पाने आणि कोवळी देठ या भाजीसाठी वापरली जातात. आणि विशेष म्हणजे ही भाजी जर तुम्ही 7 सांजा म्हणजे सकाळ संध्याकाळ अशी 7 वेळा जर तुम्ही लागोपाठ ही भाजी खाल्ली तर तुमच्या शरीरातील वात हमखास कमी होतो. तर अशी माझी आजी नेहमी सांगायची की ही भाजी तुम्ही 7 सांजा खा, बघा तुम्हाला कुठल्याही प्रकारची वाताची औषधी घ्यायची गरज पडणार नाही. आणखी या भाजीचे बरेच फायदे आहे, जसे की यामध्ये फायबर भरपूर प्रमाणामध्ये असल्याने आपलं पचन सुधारते. यामध्ये लोह, कॅल्शियम आणि इतर खनिजांचा चांगला स्रोत आहे. शरीराची रोगप्रतिकारक शक्ती वाढण्यास या भाजीच्या सेवनाने मदत होते आणि गावा साईडला प्रामुख्याने या भाजीचं सेवन शरीरातील वात कमी करण्यासाठी केला जातो. यामध्ये कमी कॅलरी असल्याने संतुलित आहारासाठीही ही भाजी उपयुक्त मानली जाते. तर भाजी कशी तयार करायची हे आपण बघतच आहात. तर आपण यामध्ये लसूण, कांदा, हिरवी मिरची किंवा लाल मिरची, शेंगदाण्याचं कूट घेऊनही ही भाजी आपण तयार करू शकतो किंवा यामध्ये कुठलीही डाळ टाकूनही आपण भाजी तयार करू शकतो. तर बघा, भाजी मस्त आता मिक्स करून झालेली आहे आणि याच्यावरती झाकण न ठेवता आपण भाजी शिजवणार आहोत. जर झाकण ठेवलं तर याचा कलर चेंज होईल, या पानांचा कलर चेंज होईल, म्हणून आपण भाजी झाकण न ठेवताच आपण शिजवणार आहोत. कारण भाजी कोवळी आहे म्हणून लवकर शिजेल. भाजीबद्दलच्या काही महत्त्वाच्या सूचना म्हणजे आपल्याला टाकळ्याची भाजी फक्त कोवळी आणि देठ घ्यायची आहे. जोपर्यंत या भाजीला फुलं येत नाही तोपर्यंत तुम्ही ती भाजी खाऊ शकता, कारण आम्ही बऱ्याच वेळा ही भाजी खाल्लेली आहे. परंतु बरंच मंडळी मला कमेंट करून सांगतात की या भाजीची फक्त 2-3 पानं येतात तोपर्यंतच भाजी खायची. परंतु ज्या ठिकाणी जशी भाजी विकत मिळते तर तशी तुम्ही आणू शकता, बनवू शकता आणि खाऊ शकता, कारण आम्ही ती भाजी खाल्लेली आहे म्हणून मी तुम्हाला सांगते. तर भाजी तुम्ही स्वच्छ बघून घ्या, धुवून घ्या आणि नंतर शिजवून घ्या. अशाच प्रकारच्या नवनवीन पारंपरिक हेल्दी आणि टेस्टी रेसिपीसाठी विदर्भ स्पेशल पाककला आणि संस्कृती हे चॅनल बघत राहा. जर तुम्ही माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर सर्वप्रथम चॅनलला सबस्क्राईब करा. बाजूला घंटीचं बटन असते त्याच्यावर देखील क्लिक करा, जेणेकरून जेही व्हिडिओ मी अपलोड करेल त्याची माहिती म्हणजेच नोटिफिकेशन तुमच्या मोबाईलवरती लगेच येईल आणि माझे येणारे पुढील व्हिडिओ तुम्ही न मिस करता सहज बघू शकाल. कारण आपल्या चॅनलवरती आता आपण पावसाळी रानभाज्यांची माहिती, ओळख तसेच रेसिपी दाखवणार आहोत. आपल्या आजी आजोबांनी जपलेल्या ह्या काही रानभाज्या आहेत, केवळ चविष्टच नाहीत तर आपल्या आरोग्यासाठीही खूप फायदेशीर आहेत. म्हणून आपल्या पारंपरिक अन्न संस्कृतीचा वारसा आपण जपायलाच पाहिजे. तर बघा, भाजी मस्त तयार झालेली आहे आणि ती अतिशय सुंदरही दिसत आहे.
तर ही तुम्ही कुठल्याही भाकरीसोबत खाऊ शकता, पोळीसोबत खाऊ शकता. रेसिपी आवडली तर रेसिपीला लाईक करा, कमेंट करा, जास्तीत जास्त शेअर करा आणि महत्त्वाचं म्हणजे व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद मंडळी.